ठाण्यात जाऊया। नाशिकहून शेकडो गाड्यांचा ताफा घेऊन निघालेले खासदार हेमंत गोडसे हे ठाण्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आलेले आहेत। निकेश शार्दूल आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट देत आहेत। निकेश, काय सध्याची परिस्थिती या ठिकाणी, काय वातावरण आहे? तर हेमंत गोडसे ठाण्यामध्ये पोहोचलेले आहेत। निकेशकडे आपण जाणार आहोतच, मात्र जोरदार शक्ती प्रदर्शन त्यांच्याकडून केलं जातं। नाशिकमध्ये हेमंत गोडसे यांना पुन्हा एकदा उमेदवारी मिळणार का, हा अजूनही प्रश्नच आहे। हेमंत गोडसे यांच्याबाबत नाराजांची यादी मोठी आहे आणि त्यामुळे हेमंत गोडसे यांचं तिकीट कापलं जाऊ शकतं अशा चर्चा रंगलेल्या असतानाच भाजपने सुद्धा या मतदारसंघावर दावा केला। इथल्या स्थानिक भाजप नेत्यांनी भाजपने ही निवडणूक लढवावी अशी मागणी राज्याच्या आणि केंद्राच्या नेतृत्वाकडे केल्याचं कळतंय आणि त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकचा तिढा सुटलेला अद्याप तरी नाहीये। आणि हे सगळं पाहता, या सगळ्या घडामोडी पाहता हेमंत गोडसे त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह आता ठाण्यामध्ये पोहोचलेत। पुन्हा एकदा निकेशकडे जाऊया। निकेश, जोरदार शक्ती प्रदर्शन होतं हेमंत गोडसेंकडून। नक्कीच नाशिकचे शिंदेच्या शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे हे मुख्यमंत्र्यांचं ठाण्यातलं जे निवासस्थान आहे त्या निवासस्थानाबाहेर पोहोचलेले आहेत। असंख्य कार्यकर्त्यांसोबत गोडसे हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। नाशिकची जी लोकसभेची जागा जी आहे ती छगन भुजबळ यांनी मागितलेली आहे, त्यामुळे गोडसे यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। नाशिकचा खासदार हा शिवसेनेचाच असला पाहिजे, ती आपली सीट आहे अशी मागणी कार्यकर्त्यांची आणि गोडसे यांची झालेली आहे। त्यामुळे हे सर्व कार्यकर्ते आता मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। मुख्यमंत्री देखील मुंबईतून ठाण्याच्या दिशेने निघालेले आहेत। मुख्यमंत्री गोडसे यांची भेट घेणार आहेत, त्यामुळे या भेटीमध्ये गोडसे यांची मुख्यमंत्री समजूत काढतायत का किंवा त्यांची पुढची भूमिका काय असणार आहे हे आपण जाणून घेऊया। आपल्यासोबत हेमंत गोडसे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ। दादा, काय सांगाल, कार्यकर्त्यांची नेमकी मागणी काय? आज तुम्हाला मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर तुम्ही घोषणाबाजी करताय, शक्ती प्रदर्शन करताय। खरं तर सर्वच पक्ष आपली दावेदारी करताय आणि सर्वच पदाधिकाऱ्यांची इच्छा होती की आपली देखील शिवसेनेची जागा ही आपल्या पक्षाकडेच राहावी आणि याच मागणीसाठी सर्वच पदाधिकारी, आमचे जिल्हा प्रमुख आहेत, संपर्क प्रमुख आहेत, सहसंपर्क प्रमुख आहेत, हे सर्वच तालुका प्रमुख आहेत, हे सर्वच पदाधिकारी या ठिकाणी आपल्या पक्षाला ही जागा सुटावी ही आग्रही मागणी करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। जोरदार तुमच्याकडनं इथे शक्ती प्रदर्शन केलं जात आहे। छगन भुजबळ यांनी देखील त्या जागेसाठी मागणी केलेली आहे। कसं वाटतं, मुख्यमंत्र्यांसोबत काय बोलणं होणार आहे तुमचं? खरं तर 2 टर्म ही शिवसेनेकडे जागा होती आणि म्हणून आमच्या सर्वांचीच मागणी आहे का इतरही जरी दावे करत असतील परंतु ज्या जागेवरती ज्या पक्षाचा हक्क आहे तर शिवसेनेचा या जागेवरती, नाशिकच्या जागेवरती हक्क आहे आणि म्हणून ही जागा शिवसेनेला मिळावी असं आग्रही मागणी आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांची आहे। मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाल्याच्या नंतर जर मुख्यमंत्र्यांनी जर तुमची समजूत काढली किंवा काय विषय झाला तर तुमची पुढची भूमिका काय असणार? मला असं वाटतं का आमचे सर्वस्वी हे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री व पक्षाचे मुख्य नेते हे शिंदे साहेब आहेत आणि आम्हाला सर्वांना विश्वास आहे की उत्तर महाराष्ट्रातून एकमेव जागा ही नाशिकची आहे आणि म्हणून ती जागा ती आपल्या महायुतीच्या माध्यमातून सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून ती शिवसेनेसाठी मागून घेतील। येण्या अगोदर काय मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली होती? मुख्यमंत्र्यांनी काय तुम्हाला वेळ दिली होती की बातचीत करा की तुम्ही आलात? या संदर्भामध्ये आम्ही सर्वच पदाधिकारी सोबत येऊन ती मागणी मांडावी या उद्देशाने त्या ठिकाणी आलेलो आहोत आणि आम्हाला असं वाटतं का मुख्यमंत्र्यांची या ठिकाणी भेट होईल। नक्कीच आपण जर ऐकलं, अहो आम्ही सामान्य माणसं आहे, अहो आम्ही सामान्य माणसं, शेतकरी माणसं आहे, आमचा नेता आप्पा आहे, अहो काम करतो तो माणूस, अशा माणसाला तुम्ही टाळता काय? असं नाही राहत। इंद्रदाय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा इथले जिल्हा प्रमुख देखील या ठिकाणी आलेले आहेत। काय नेमकी मागणी आहे तुमची? आपण बघतोय गेल्या 1.5 वर्षापूर्वी जेव्हा शिवसेना हिंदुत्वाच्या विचारापासून दूर चालली होती, तेव्हा शिंदे साहेबांनी उठाव केला आणि त्या उठावामध्ये ज्या सन्माननीय आमदार महोदय असतील, खासदार महोदय असतील, यांनी त्यांना साथ दिली, स्वतःच्या पदाचा त्याग करण्याची तयारी ठेवली। या सगळ्यांना न्याय देण्याचं काम यावेळेस झालं पाहिजे। आम्ही महायुतीतील सर्व पक्षांचा सन्मान करतो, परंतु नाशिकची जागा पूर्व परंपरा ही शिवसेनेची जागा
गेल्या 4-5 पंचवार्षिक पासून शिवसेनेची जागा आहे आणि खासदार हेमंतप्पा गोडसे हे गेल्या 10 वर्षापासून नाशिकच्या जागेचं प्रतिनिधित्व करताय। आमची एकच इच्छा आहे, नाशिक ही प्रभू श्रीरामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे आणि हे प्रभू श्रीरामाचं धनुष्य हे नाशिकला शिवसेनेकडेच राहिलं पाहिजे, हीच आमची मागणी आहे। आपण पाहिलं तर ही जागा जी आहे ती शिवसेनेलाच मिळावी, हेमंत गोडसे यांना उमेदवारी मिळावी अशी कार्यकर्त्यांची किंवा हेमंत गोडसे अगदी यांची अगदी। आणि निकेश, जसं तू सुरुवातीला सांगितलंस, मुख्यमंत्री निघालेले आहेत ठाण्याकडे यायला आणि थोड्याच वेळात ते पोहोचतील सुद्धा। आता मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाल्यानंतर गोडसे काय निर्णय घेतात, त्यांना काही वेगळा निर्णय निरोप कळवला जातो का हे आपल्याला पाहावं लागेल। निकेश, अपडेट घेत राहू, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।